विटा अनैतिक संबंधातून विटात एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला। साई गजानन सदावर्ते, वय वर्ष 35 असं मृताचं नाव आहे। 2 दुचाकींवरून आलेल्या काही बुरखाधारी हल्लेखोरांनी थेट त्यांच्या मानेवर वार केले। ही घटना शनिवारी दिनांक 22 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास साळशिंगे रस्त्यालगत ITI कॉलेज समोर घडली। या प्रकरणी रात्री उशिरा एका हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आला। अमीर नजीर फौजदार, वय वर्ष 30, राहणार मिरज असं संशयिताचं नाव आहे। अवघ्या 3 तासात घटनेचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आलं। याबाबत विटा पोलिसांनी सांगितलंय की साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या ITI कॉलेज परिसरात राहत होते। शनिवारी रात्री ते साळशिंगे रस्त्याने चालत निघाले होते। यावेळी त्यांच्या मागून 2 दुचाकीवरून 3 ते 4 बुरखाधारी व्यक्ती आल्या। त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने सदावर्ते यांच्या मानेवर जोरदार वार केला। हल्लेखोरांनी चेहऱ्यावर आणि डोक्याला रुमालासारखे कापड बांधून चेहरा झाकून घेतला होता। हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सदावर्ते खाली पडताच हल्लेखोरांनी पलायन केलं। हा प्रकार लक्षात येताच काहींनी तत्काळ सदावर्ते यांना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु मानेवरील जखम खोलवर असल्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केलं। हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचं विटा पोलिसांनी सांगितलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।